मातीमध्ये पैशाची गुंतवणूक कोण करत असेल तर तो म्हणजे शेतकरी आहे बघा. कारण शेतकऱ्याचं पीक हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतं. निसर्गानं साथ दिली तरच त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर जूनमध्ये मृग नक्षत्र निघाल्यानंतर पेरणी आपण करतो. तर जून गेला, जुलै गेला, ऑगस्टही चालू आहे आता. तर अजून पण म्हणावासा पाऊस पडलेला नाही आणि आपण इथं मक्याची पेरणी केली आहे. आपल्या मक्याला 25 दिवस झालेले आहेत आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे, म्हणून आपण इथं क्लोरोझोनचं फवारणी करून घेत आहोत सध्या. तर ह्याच्या फवारण्या बऱ्याच बऱ्याच प्रकारच्या औषधांच्या फवारण्या केल्या जातात. तर आपली मका केवढी आहे, किती प्रादुर्भाव झालेला आहे अळीचा त्याच्यावर अवलंबून असतं. तर आपण सध्या इथं क्लोरोझोन वापरत आहोत. तर इमामेक्टिन बेन्झोएट हे पण चालू शकतं आणि बऱ्याच प्रकारची औषधं आहेत. तर आपण 2 प्रकारची मका पेरलेली आहे दोन्ही ठिकाणी. तर ॲडव्हान्टा 9293 हे एका ठिकाणी पेरली आहे आणि उदय ही एका ठिकाणी पेरलेली आहे. तर 12-13 पिशव्या आपण मका पेरलेली आहे बघा. पण पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे आता. कारण ऊसालाही पाणी द्यावं लागतंय. तर ऊसाचं पाणी कमी कमी करून पण जमत नाही. तर आपण ऊसाच्या साईडला आपण घास लावलेला आहे. पाठीमागं मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. तर स्कूटीवरती नेतो, पण आज म्हटलं ट्रॅक्टरवरती नेऊन बघावं, कारण बरेच दिवस झालं ट्रॅक्टर चालवलंच नाही. गेल्या वर्षी वगैरे ट्रॅक्टरमध्ये वैरण मी घेऊन जात होते. तर ह्या वर्षी पहिल्यांदाच म्हटलं आता ट्राय करून बघूया. तर बाजूला दोन्ही ऊस असल्यामुळं रोड कमी आहे, त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटत होती. तर आपल्या जनावरांसाठी ऊसाच्या कडेला आपण जो घास लावला आहे तो घरी घेऊन जात असतो आपण. तर ऊसाच्या एका साईडला एक सरी शिल्लक होती, तर तिथे एक नळी टाकून आपण हा घास पूर्ण ऊसाच्या साईडला लावलेला आहे. तर कसा वाटला आपला छोटासा मिनी व्लॉग नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.